राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील मतं फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांचाही धुरळा उडालाय। बघूया एक रिपोर्ट। मतांची वजाबाकी, आरोपांची बेरीज। दोन्हींकडूनही घोडेबाजार केल्याचा आरोप। राज्यात आरोप प्रत्यारोपांचा राजकीय धुरळा। विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावं लागलं। मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप दोन्हींकडूनही करण्यात आलाय। स्वतः पराभूत उमेदवार जयंत पाटील यांनी अशा प्रकारचा घोडेबाजार कधी पाहिला नसल्याचा आरोप केला। ज्या पद्धतीचा घोडाबाजार झालेला आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडाबाजार झालेला आहे। त्याच्यावर मी पराभव आहे। आता मी त्याचं आत्मचिंतन करतोय। विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी असल्याचं म्हणत ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती असा आरोप राऊतांनी केला। कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही। ठीक आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांची समृद्धी वाढलेली आहे, त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो। पण ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती। ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती। राऊतांच्या आरोपांना आशिष शेलार आणि दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत। आमची तर माहिती आहे त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरी 2 मतं कशी फुटली। संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात। त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते। तर महाविकास आघाडीची 20 ते 22 मतं फुटल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला। आता त्यांची मतं किती फुटली याची जर संख्या आपण बघितली तर भाजपा 104 वरनं 118 वर गेलेला आहे। आमची देखील 5 मतं वाढलेली आहेत, एनसीपीची 5 मतं वाढलेली आहेत। मग ही मतं कुठची आहेत? आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीची मतं फुटल्यानं आघाडीमध्ये असलेला समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।